ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, हा माणसाचा मानव देह जो आहे ना, पंचमहाभूताचा आहे. सृष्टी जी आहे ना, अग्नी, हवा, वारा, पाणी, आप, तेज, आणि शरीरामध्ये तेच आहे. ती मोठी आणि शरीर लहान आहे. आणि ही जी पृथ्वी माता आहे ना, ही पृथ्वी माता आपली आई आहे. पण बघा, पृथ्वी मातेचे पंचामृत, पृथ्वी माता जर तो चुकला ना, ती त्याला शिक्षा दिल्याच्या सोडत नाही. मग तो मंत्री असो का पैशातील का कोटीत असो. मग पृथ्वी मातेचे काही नियम आहे आणि ते नियम आपण वागलो तर आपल्याला काही होत नाही. आणि पृथ्वीचे नियम चुकले तर त्याचं नाव शिक्षा काय? आजारपण आणि मृत्यू. आणि मग पृथ्वी माता काय करते? आई जशी मुलाला काय करते? आई मुलाला त्याला जे जे पाहिजे ते ती देते. तशी हे ऋतू आहे, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. आणि या शरीरावर त्या ऋतूचे जे काही परिणाम बाधू नये म्हणून पृथ्वी माता काय करते? ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे फळं आणि ज्या ज्या भाजीपाला आहेत त्या ती उपलब्ध करते. आणि मग त्या वेळेला जर ते फळं खाली, त्या भाज्या खाल्या, तर माणसाची प्रकृती चांगली राहते. आणि बघा, जसं जे वाहन आहेत, गाडी, मोटरसायकल, विमान, याला काय असतं? पेट्रोल, डिझेल, ऑइल. आणि तसं हे शरीर आहे, या शरीराला किती रसाची गरज आहे? 6 रस. षड्रस अन्न: खारट, तुरट, गोड, कडू, तेलकट, आंबट, तिखट. आणि या 6 रसाचा ज्या वेळेला त्याला पुरवठा होतो त्यावेळेला शरीर स्वस्थ राहतं. वात, पित्त, कफ. आणि मग हे वात की पित्त, कफ बाधू नये म्हणून ही पृथ्वी माता काय करते? आपल्याला ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे रानभाज्या, आता रानभाज्या उत्सव चालू आहे बघा. आपण काय केलं आतापर्यंत? पाश्चात्य अनुकरण केलं. पाश्चात्य लोकांमध्ये आपल्या भारतात जे ऋतू आहेत, 4 ऋतू, हे इतर ठिकाणी नाही आहे. तिकडे कोणतं हिवाळा तर हिवाळा, पावसाळा तर पावसाळा, तसं आपल्याकडं समान ऋतू आहे. हा झाला आता थोडासा बदल. आपल्यातून हिवाळा हा ऋतू गायब झालेला आहे. नुसता उन्हाळा आणि पावसाळा. तर या ऋतूमध्ये जे जे फळं, ज्या ज्या भाजीपाला आहेत ते आपण जर खाल्ले तर आपलं आरोग्य स्वस्थ राहतं. आणि आपण पाश्चात्य हे चायनीज हे जे का आपण खायला केलं आणि त्याच्यापासून काय झालं? वात, पित्त, कफ. बघा, आपण जे पाव खातो, हे डोस खातो, एवढं पीठ असतं, एवढा गोळा एवढा होतो आणि त्याचं पोटामध्ये पोट साफ होत नाही आणि अनेक विकार झाले आणि आपण काय करतो? डॉक्टरची भरती करतो. म्हणून पृथ्वी माता आहे, पृथ्वीचे पंचामृत, पृथ्वीचं जे जे ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या पालेभाज्या आहेत त्या डोंगरामध्ये रानभाज्या आहेत. आणि आपल्याला ते कमीपणा वाटतो. आपण भूषणखोरपणाने या महागाच्या विकत भाज्या घेतो. 60 रुपयाला मेथीची जोडी, त्याला सगळं खत मारलेले, सगळं फवारलेले. आणि या रानभाज्या ज्या आहे, या रानभाज्यामध्ये कोणी फवारलेलं नाही, त्याला कोणी केमिकल खत घातले नाही. बघा, हे केमिकलचा परिणाम असा आहे. एक याने शोध लावला, मिरचीचे फळं कसे होते? सफेद आणि फुलं. आणि त्याने भांड्यामध्ये लाल कलर टाकला, रात्रभर ते ठेवलं, सगळं फुलं लाल झाली, कारण त्याने खेचून घेतलं. तसं आपण जे केमिकल घालतो शेतीला, ते केमिकल ते फळं उचलून घेतात आणि ते आपल्या पोटात जातं. तोच चारा आपण गुरांना घालतो, गुरं चारा खातात आणि ते दुधामध्ये येतं. गाईनं दूध दिलं नाही, तिला इंजेक्शन मारतात आणि तेच इंजेक्शन काय होतं? दूध येतं. आणि मग जे शीघ्रपतन, बाय माणसाच्या अंगावर जाणं, हे असे अनेक विकार सुरू होतात. आणि आज मोठमोठ्या केमिकल कंपन्या आहेत. केमिकल कंपन्यामध्ये सगळं सांडपाणी ते नदीमध्ये किंवा समुद्रात टाकलं जातं आणि त्याचं मीठ तयार घेतं. बाय मिठातसुद्धा आज हे केमिकलचं परिणाम झालं. आज जिकडं पाहावं तिकडं सगळं काय झालं आहे? विष पांगलेलं आहे. आणि आज आपण या केमिकल गोळ्या खात्या, त्याचा एक फायदा एक तोटा. सतत गोळ्या खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो? लिव्हर
आणि मूत्रपिंड होतो. आणि मग म्हणून आपण नियमित निसर्गाला शरण जा. निसर्ग ही आपली आई. सकाळी उठल्या उठल्या मोकळ्या हवात फिरायला जा, व्यायाम करा आणि रानभाज्या खा. दही, दूध, लोणी, तूप. कृष्णाने काय केलं? दही खाल्लं, तूप खाल्लं, लोणी खाल्लं. आज आपल्याला दही दूध मिळत नाही. आपण काय करतो? चायनीज, बर्गर हे असे पदार्थ खातो आणि आरोग्याचे आपण हे करून घेतो. बघा, आज पहिलीचे माणसं आज जपानमध्ये हा वापर करतात. जपानमध्ये 200 300 वर्ष लोक जगतात आणि आपल्या भारतामध्ये 50-60च्या पुढं माणूस जात नाही. कारण का? आपण ह्या निसर्ग आईला विसरलो. म्हणून हा रानभाज्या महोत्सव जो आहे हा सगळ्यांच्या लक्षात आलं का आपण केमिकल खातो रानभाज्याला शेतामध्ये. आणि आजच्या या डोंगर कपाऱ्यामध्ये कोण राहतात? हे सगळे आदिवासी लोक राहतात. आज त्या आदिवासी लोकांना रोजगार नाही आहे. आज शासन देऊन किती देणार आहे काय? आणि शासना त्याच्यापेक्षा हा जर आपण उपक्रम गाजवला रानभाज्या महोत्सव आणि पर्यटक जर आले, डोंगरात या आणि तुम्ही मन मोकळं करा आणि ह्या रानभाज्या त्यांच्याकडून माहिती करून घ्या या कशा खायच्या. या रानभाज्यामध्ये षड्रस अन्न नाही. याच्यामध्ये खारट, तुरट, गोड, कडू, तेलकट आणि तुमचे सगळे जे विकार आहेत, आजार आहेत, ते आजार नाहीसे करायची ताकद आहे या पालेभाज्यामध्ये. म्हणून आज शासनाला तिकडे लक्ष दिलेलं आहे. हे जे पूर्वीचं जुनं पूर्वीचे लोक काय करत होते? हे जे पूर्वी आता संकरित अन्न निघालं. पूर्वी नागली, वरई, नाचणी या ज्या रानभाज्या खात होते आणि मग ते 100 वर्ष जगत होते. आणि मग प्रत्येकाने आपल्याला जरी नाही काय करता आलं, प्रत्येकानं आपला परसबाग आहे, आपली गच्ची व कुंड्या करा. त्या कुंड्यांमध्ये या थोड्या आपल्या स्वतःच्या लागण्याकरता आपण कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकचा कागद आथरून त्याच्यावर माती टाकून आपल्या दररोज आहाराकरता आपण भाजी करू शकतो. राणा जरी नाही केलं तर आपल्याला आपल्या परिसरामध्ये आपल्या गच्चीवरती माती आथरून आज इस्रायलमध्ये सगळं खारट आहे तर ते प्लॅस्टिक आथरतात आणि त्या प्लॅस्टिकवर माती टाकतात आणि त्याच्यावर शेती करू राहिली. आणि मग आपल्याला खाण्याकरता परसबाग, गच्ची आपल्यावरती याच्यावरती माडीवरती किंवा आपल्या घराच्या परिसरामध्ये जुने लोक काय करायचे? आपल्या घराच्या परिसरामध्ये आपल्या खाण्याकरता, आहाराकरता पालेभाज्या करत होते. आज सगळं माणूस काय झाला? भूषणखोर झाला आणि तो विकत त्याचा पैशावाला झाला. विकत विष आणतो आणि विष खातो आणि लवकर संपून जातो आणि अनेक आजाराला बळी पडतो. म्हणून आजाराला बळी होऊ नये म्हणून प्रत्येकाने आता सावध व्हा. आपल्या घराच्या परिसरात, आपल्या गच्चीवरती आणि थोडे परसबाग, आपले थोडे पालेभाज्या करा. विषमुक्त अन्न खा. आपलं आरोग्य सुधरावा. दही, दूध, लोणी, तूप खा. आणि हे जे जिभेचे चोचले आणि हॉटेलमध्ये जे खातो आणि हा चहा एक प्रकारचं विष आहे. बघा कोणती आता चहाची कंपनी त्याच्यामध्ये केमिकल निघालं, विष निघालं आणि मग चहाने आपली पाचनशक्ती कमी होती. आपलं जठर, लिव्हर सगळं कामातून जातो आणि मग डॉक्टरची भरती करण्यापेक्षा आपण आता सावध व्हा. आता डोळे उघडा आणि निसर्गाला शरण जा. व्यायाम करा, योगासनं करा, ब्रह्मचर्याचं पालन करा आणि मोकळ्या हवात फिरा आणि आहे तोपर्यंत जीवन आनंदात जगा. म्हणून आज ही आपल्या ज्या पालेभाज्या आहे त्या स्वतः लावण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरगुती खाण्याकरता प्रत्येकानं करा आणि रानभाज्या खा, पालेभाज्या खा आणि 100 वर्ष जगायचा प्रयत्न करा. जय भैरवनाथ महाराज की जय.